कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी ये, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव. वेद जय गाते, श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती दी, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव. तुका म्हणे निज, उरपडे हे तत्व बीज, उरपडे हे तत्व बीज, उरपडे हे तत्व बीज, तो हा देवांचाही देव, काय कळे काळाचा भेव, काय कळे काळाचा भेव, काय कळे काळाचा भेव. ढब्बार खुमाये, जय जय 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 ढब्बार खुमाये. आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे
ज्याचे दास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव काय कळी काळाचा भेव काय कळी काळाचा भेव काय कळी काळाचा भेव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव तो हा देवांचाही देव विठ्ठल 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 आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव
काय कळी काळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती, तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव, तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. कलावज्ञ जीवो धरार्धावतारम, कलाकांकते ज्योतिका मोती वक्त्रम, खलानिशिवालोकनोदाहदक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा पंढरीश परमात्म्याचं गुणवर्णन करणारा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, तो म्हणजे असा की माऊली संगीत विद्यालय ह्या आपल्या ग्रुपवरती पारंपरिक पद्धतीने कीर्तनाचे कार्यक्रम किंवा नामसप्ताह होत असतो आणि अशा प्रकारेच आषाढीची वारी आता जवळ आल्यामुळे ह्या नामसप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हे आयोजन करणारे जे आहेत, आमचे दीपक महाराज पालकर असतील किंवा गुरुवर्य गणेश महाराज असतील, त्यांचं योगदान तुमच्या सर्वांच्या भाषेतून, तुमच्या सर्वांच्या बोलण्यातून दिसून आलेलंच आहे. त्यांच्याविषयी आपण किती जरी बोललं तरी ते बोलातून व्यक्त करता येईल, पण अंतरातल्या भावना आपण त्यांना समजून सांगू शकत नाही. त्यामुळं सर्वांचं प्रेम त्यांच्यावरती आहे. त्या माध्यमातून यावेळेसही आपण अशा प्रकारचा एक उपक्रम नामसप्ताह म्हणूया आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे. वेळेअभावी आपल्याला जास्त बोलता येणार नाही, तरी पण सर्व श्रोत्यांच्या चरणी, सर्व संत मंडळीच्या चरणी अभिवादन करून सेवेला आपण सुरुवात करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा जर आपण पाहिला तर त्या गाथ्यामध्ये अनेक प्रकारचे विविध असे अभंग दिसून येतात. त्यामध्ये कधी उपदेशपर असतील, कधी नामपर, कधी स्थितीपर, कधी संतपर, कधी पंढरीपर, असे विविध प्रकारचे अभंग आपल्याला आढळून येतात. या संसाररूपी समुद्रातून जीवाला तारून नेणारा जर सेतू काय असेल तर ते अभंग आहे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भव सागर रे, या म्हणण्याप्रमाणे आपल्यासाठी भवसिंधूच्या पलीकडे जाण्याकरता अभंग ही सरळ पायवाट आहे. म्हणून प्रत्येकाने आपलं आत्मकल्याण जर करायचं असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत वगैरे ग्रंथ वाचलेच पाहिजेत. म्हणून आषाढीची वारी आता जवळ आलेली आहे, त्याचं औचित्य साधून आपण आज हा अभंग घेतलेला आहे. अभंग पंढरीपर आहे आणि अभंगामधून पंढरीश परमात्म्याचं गुणवर्णन केलेलं आहे. वारकरी म्हटला की त्याला आषाढी आणि कार्तिकीचा सोहळा म्हणजे एक पर्वणीच असते. आषाढी जवळ आली की त्याला दुसरे कुठलेही विचार सुचत नाहीत. त्याच्या ध्यानीमनी एकच चिंतन असतं, ते म्हणजे संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, किंवा जावे पंढरीसे आवडे मनासी,
कधी एकादशी आषाढी हे पंढरपूर हे वारकऱ्यांचं मोठं संमेलन आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, किंवा दोन्हीच हाट भरले घना दाट, अपार मिळाले वारकरी रे, नवजो म्हणते आम्ही वैकुंठाची ही देखील पंढरी रे. ज्यांनी पंढरी पाहिली त्यांनी वैकुंठाला डावललं. वास्तविक वैकुंठाला डावलणे इतकी आपण मोठे नाही, पण संतांची भाषा, संतांनी वैकुंठालाही मागे टाकलेला आहे. कारण पंढरीमध्ये जो आनंद आहे, पंढरीमध्ये जो आनंद आपण उपभोगतो, तो आनंद वैकुंठात त्रिभुवनात कुठेही नाही. असा हा अद्वितीय आनंद आपल्याला कुठे मिळत असेल तर तो पंढरपुरामध्ये मिळतो, त्या पंढरीश परमात्म्याच्या सानिध्यामध्ये मिळतो. वास्तविक संतांच्या वाङ्मयाकडे आपण बघितलं तर त्यांनी खूप मार्मिक अशा पद्धतीने पंढरीश परमात्म्याचं किंवा पंढरीचं वर्णन केलेलं दिसतं आपल्याला. पण नेमकं आपलं चुकतं कुठं, की आपण पंढरीला गेल्यानंतर किंवा पंढरपुरात गेल्यानंतर, पांडुरंगाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपण करतो काय, तर त्याचा विचार आपण कधी करत नाही. आपल्याला पंढरीश परमात्म्याकडे ज्यावेळेला ओढ लागते त्यावेळेला आपलं उद्दिष्ट जे काय आहे ते आपण विसरतो. आपण पंढरपूरला कशासाठी जायचे, त्याचे मुख्य काही त्याला नियम आहेत, ते नियम आपण पाळले पाहिजेत. वास्तविक तुम्हा सर्वांना श्रुत आहे, पण तरी पण सांगून जातो. पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, पुंडलिकाचं दर्शन, पंढरीश परमात्म्याचं दर्शन, प्रदक्षिणा, त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये हरिकीर्तन, भजन ऐकणे, श्रवण करणे, भजन असेल तिथे जाणे, कीर्तन चांगले असेल ते ऐकणे, आणखी देवाचं नामस्मरण करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, तर ती वारी आपली खरी. हे सोडून जर बाकीचं काही करत असेल तर ती आपली वारी ठरणार नाही. म्हणून पंढरपूरला का जायचं, तर ते नामस्मरण कसं करायचं, किंवा ते पांडुरंगाच्या सान्निध्यामध्ये आपण राहून जो आनंद कसा उपभोगायचा, पंढरपूर पाहिल्यानंतर त्याविषयी आपल्या मनात कुठला भाव उत्पन्न झाला पाहिजे, ह्या सर्वांचं वर्णन संतांनी त्यांच्या अभंगाद्वारे आपल्याला केलेलं आहे. पण आपण वाचलं तर ते कळेल, नाही तर कळणार नाही. विषयांतर होईल म्हणून थांबतो. आपला विषय चालला होता की पंढरपूर हे वारकऱ्यांचं मोठं संमेलन आहे, बाजार म्हटलं तरी हरकत नाही. तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज आदी संत पंढरपूरला चला आपल्या सगळ्यांना उपदेश करतातच. नुसतं उपदेश करत नाहीत, तर ते स्वतःही जात होते. आधी केले आणि मग सांगितले, अशा प्रकारच्या अनुभवाने ते आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वर महाराज तर पुढे जाऊन म्हणतात की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानेश्वर महाराजांनी जीवदशेवरती येऊन सांगावं की पंढरपूरला मी गुढी घेऊन जाईन, माझ्या खांद्यावरती मी पताका घेईन आणि पंढरपूरला जाईन. अद्वैताचा आनंद भोगणारे संत जर द्वैतात येऊन आपल्याला पंढरपुराला चला म्हणून सांगत असतील तर त्याचा आनंद आपण किती म्हणून वर्णावा. ज्ञानोबा राय म्हणतात, मी मनोभावे जर कोणाची सेवा करत असेल तर ती फक्त पांडुरंगाचीच करतो. तुझी सेवा करेन म्हणून मनोभावे हो, माझे मन गोविंदी रंगले हो. म्हणजे मी पंढरीश परमात्म्याची सेवा करेन आणि माझं मन तिथं रमलेलं आहे, त्या गोविंदाच्या ठिकाणी रंगलेलं आहे. कारण मला जो सेवा करण्यामध्ये जो आनंद मिळतोय तो आनंद इतर कुठेही नाही. एका ठिकाणी तर स्पष्ट शपथ घेऊन माऊली सांगतात की देवा पंढरीश परमात्म्या, तू मला किती आवडतोस, तर माझ्या जीवापेक्षा तू आवडतोस. म्हणजे माऊलीने भगवान परमात्मा जो आहे आपला कसा आवडतो, किती आवडतो, हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक दाखवून दिलाय. आपल्याला देव आवडतो आणि संतांनाही देव आवडतो. किती फरक आहे तो पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला देव आवडतो पण माझ्या जीवापेक्षा देव आवडतो. तुझी आण वाहीन गा देवरावया, बहु आवडसी जीवापासून या. देवाला शपथ घेऊन सांगतात, देवा मी शपथ घेऊन सांगतो की तू मला माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतो. असे भरपूर प्रमाण आपल्याला बघायला मिळतात की पंढरीश परमात्म्याविषयी प्रेम व्यक्त करताना आपल्याला संतांच्या भाषेतून कळतं. अशा प्रकारे त्या पंढरपुराचं वर्णन करताना सगळ्या संतांनीच त्याविषयी वर्णन केलेलं आहे. आणखीन पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सगळे तीर्थ एका बाजूला सोडा आणि पंढरी किंवा पंढरीश परमात्मा हा एका बाजूला. म्हणजे काशी घ्या, अयोध्या घ्या, काशी मथुरा, कोणतंही ठिकाण घ्या, ही तीर्थक्षेत्र आहेत, पण पंढरीची किंवा पांडुरंग परमात्म्याची सर या तीर्थांना येणार नाही. माऊली बोलतात
काशी अयोध्या अवंती कांची मथुरा माया गोमती ऐसी तीर्थी इत्यादी आहे ती परिसरी न पोवती पंढरी असं म्हटलंय. पंढरपूरचे सर त्यांना येत नाही. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला तेच सांगतात की काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे, पण तिथं काय करायला लागतं? मोक्ष देऊन उदार काशी असे कीर परी वेचू लागे शरीर तये गावी. आपल्याला तिथं मरावं लागेल. काशीमध्ये तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल तर तिथं मरावं लागेल, तर तुम्हाला मोक्ष मिळेल. पण पंढरपुरामध्ये जिवंतपणेच मोक्ष आहे. त्याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात की मोक्ष सुखा हानू लाथा. मोक्षाला सुद्धा आम्ही मागं ढकलतो, इतकं प्रेम त्या पंढरीश परमात्म्याकडे आहे, त्या पंढरीमध्ये आहे. त्यामुळे इतर तीर्थांची सर पंढरपुराला येत नाही. म्हणून पंढरपूर हे एक प्रकारचं मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्या संतांच्या वर्णनावरून आपल्याला कळतं. नरदेहाची प्राप्ती होऊन जर पंढरपूर पाहिले नाही तर त्याच्यासारखा करंटा तोच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोडून या जोडी जेणे हुंडारिली दुरी भिकेची आवडी तया न आवडे पंढरी. अहो, भिकेचे डोहाळे ज्याला लागले त्याला पंढरी आवडणार नाही महाराज. उलट पंढरीला जाणारे जे असतील त्याच्या पायावरती मी डोकं ठेवीन असं माऊली म्हणतात. विठ्ठल यात्रे जाती व माय त्यांची धरीन मी पाय असं माऊली म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा इतके विद्वान असून सुद्धा पंढरपूरला जाणारा यात्रेकरू त्यांच्यासाठी किती श्रेष्ठ आहे हे त्यांच्या बोलण्यातून कळतं की त्याच्याही पायावरती मी माझं डोकं ठेवीन असं माऊली सांगतात. म्हणजे पंढरपूरला किती महत्व आहे. तुकाराम महाराज पण त्याच अनुषंगाने आपल्याला सांगतात की पंढरपूर म्हणजे माझ्यासाठी काय आहे. तर तुकाराम महाराज सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत. माझ्या पूर्वापार घराण्यात पंढरीची वारी चालत आलेली आहे आणि तेच व्रत मी करत आहे. त्याशिवाय मला दुसरे व्रत नाही असं ते स्वतः असं व्रत करत होते. म्हणून लोकांनाही तेच सांगत होते की तुम्ही वारकरी व्हा आणि पंढरपूरला चला. त्यामध्ये आळस करू नका तुम्ही. पंढरपूर क्षेत्र ज्या दृष्टीने महत्वाचं आहे तसे त्या क्षेत्रातील दैवतही श्रेष्ठ आहे. अशा ह्या देवांचे महत्व तुकाराम महाराज सांगतात की, आणि तेही मोठ्या अभिमानाने सांगतात की पंढरपूरमध्ये जो परमात्मा पंढरीश परमात्मा उभा आहे त्या पंढरीश परमात्म्याची सत्ता इतकी मोठी आहे की त्याच्या सत्तेपुढे सर्व जग जे आहे ते नगण्य आहे आणि तो ह्या सर्व जगाचा मालक आहे. आणि त्याचं दास होण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद इतर कुठेही नाही. म्हणून ते पंढरपूर पण महत्वाचं आहे, ते प्रसिद्ध आहे. आणि त्यातला पंढरीश भगवान परमात्माही प्रसिद्ध आहे. आणि त्याचं दास होण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद अवर्णनीय आहे. त्या दास होण्यामध्ये काय फायदा आहे ते आपल्याला पुढे सांगणारच आहेत. पण ते गुणवर्णन करण्या अगोदर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आमचा जो पंढरीश परमात्मा उभा आहे तो कुठे आहे. आम्ही ज्याचे दास झालो तो पंढरपूर परमात्मा कुठे आहे. तर तो परमात्मा पंढरीमध्ये पंढरपुरात उभा आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव. विठ्ठल 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 असा हा पंढरीश परमात्मा, त्याचे आम्ही दास आहोत. पंढरपुरात ज्याचा वास आहे त्याचे आम्ही नोकर आहोत. आम्ही दुसऱ्या कोणाचेही दास होणार नाही. आणि का होणार नाही तर पंढरपुरात जो देव आहे तो सामान्य नाही.
तो या सर्व देवांचा देव आहे. पुराणामध्ये देवांची संख्या 33 कोटी सांगितलेली आहे. कानोबाराय एका ठिकाणी बोलतात, 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव, आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव. 33 कोटी देव, अष्टकोटी भैरव वगैरे असं सर्व काही त्यामध्ये विवरण आलेलं आहे. आणि त्याशिवाय मृत्यूलोकामध्ये आपल्या खंडोबा, भैरोबा, म्हसोबा आदी करून असंख्य देवता आहेतच, जे दुसऱ्याचा जीव घेण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. अश्वन्नैव गजन्नैव व्याघ्रनैवच नैवच अजो पुत्र बलिदध्या देव दुर्बल घातका असं म्हटलंय. त्या श्लोकाचं वर्णन करताना श्लोकापेक्षा आपण तुकाराम महाराजांच्या प्रमाणाकडे जाऊया. तुकाराम महाराज म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटात जिरडते मागती शिते अवजान. किंवा नवे जाखाई जो खाई, मायाराणी मेसाबाई बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचा हे देव. रंडी चंडी शक्ती मध्यमांस भक्षिती, भैरव खंडेराव रोटीसुटीसाठी देव. गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ, मुंजा महिषासुरे ते कोण लेखी पोरे, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चित्ती धरा रखमाईचा पती. म्हणून हे सगळे जरी देव असले तर हे सोडा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, फक्त एकाच देवाला धरा, तो कोण तर रखमाईचा पती. म्हणून इंद्रलोक, ब्रह्मलोक हे जे लोक आहेत ते फक्त आडनावाचे देव आहेत. तिथले लोक सुद्धा आडनावाचे, तिथं नाव म्हणजे इंद्रलोक असो की ब्रह्मलोक असो, तिथं ते देव जे आहेत ते आडनावाचे आहेत. त्यांचे स्थान किंवा त्यांची स्थिती सुद्धा कर्माने प्राप्त होणारी आहे. म्हणजे ब्रह्मदेव जरी असला आणि इंद्र जरी असला तर पुण्याच्या योगाने आपल्याला ब्रह्मदेव होता येतं आणि पुण्याच्या योगाने इंद्रही होता येतं. ब्रह्मशाणापर्यंत वाढणे नाही जीवात असं म्हटलंय. ब्रह्मदेवापर्यंत ही जीवसृष्टी आपल्याला भोगता येते. त्याच्यानंतर जे आहे ती देवसृष्टी चालू होते. म्हणजे मनुष्य आपल्या तपाच्या बळाने जास्तीत जास्त ब्रह्मदेवापर्यंत पोहोचू शकतो. पण तिथलं पुण्य संपलं की मात्र त्याला माघारी यावं लागतं. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रवनाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जैसा वेश्या भोगी वेचे कवडा दारेचे पुणे वेश्याभोगी कवडा वेचे, मग दारेचे पुणे तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू. त्याप्रमाणे पुण्य संपलं की स्वर्गातून आपल्याला खाली यावं लागतं. एका ठिकाणी म्हटलंय, यत्कृतम यदनित्यम यत्कृतम तद्नित्यम तत्तदेह कर्मचितो लोक क्षेतम एकमेवा मात्र पुण्यचितो लोकम क्षीयते. नंतर क्षीयस्य म्हणजे काय, तर त्याचं पुण्यक्षय झाला. तुका म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय संपला की मात्र परत मृत्यूलोकात यावं लागतं. पुण्यरूप अदृष्टाने संपादन केलेला स्वर्ग लोक असो किंवा ब्रह्मलोक तो क्षय पावतो. अशा स्थानाविषयी चुकून सुद्धा आपली वासना होऊ देऊ नये. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एके ठिकाणी देवाला प्रार्थना करतात की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झणी जडू देशी. किंवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. इंद्रादिक पदाधिक भोग म्हणतात ना, ते इंद्रादिक पिक भोग नव्हे तो भवरोग. तुकाराम महाराज ते भोग नाहीत, तो भवरोग आहे. म्हणजे सर्व सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सर्व स्थाने ही पुण्याईने मिळणारी आहेत. पुण्य संपलं की मात्र त्याला खाली यावं लागतं. असा हा या देवाचा आपल्या इतिहास आहे. पण पंढरपुरातील विटेवरचा जो देव आहे तो सर्व देवांचे मूळ आहे. सर्व देवांचं देवत्व, सर्व देवांना जर देवत्व कोणामुळे आले असेल तर पंढरीश परमात्म्यामुळे आलेले असेल. सर्वाधी सर्व साक्षी तो विश्वंभर खलविदम तोगे बाई असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे काय, तो हा देवादे देव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. बाप रखमादेवीवर 25वा 24 मूर्ती वेगळा. कोण कसा आहे तो देव, 25वा देव आहे. 24 मूर्तीच्या वेगळा असणारा, 24 तत्वांच्या सर्वांच्या वेगळा असलेला हा 25वा तत्व तर पंढरीश परमात्मा आहे. म्हणून सर्व देव याचं भजन पूजन करतात. इंद्रचंद्र महेंद्र याते ती पूजिती हो, श्रुतीशास्त्री तेची याती तेही यातेची स्तविती हो. महासिद्ध मुनी ध्याती आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. निळोबराय बोलतात, इंद्रचंद्र महेंद्र असो कोणी असो ते पंढरीश परमात्म्याची सेवा करतात. असा जो देव आहे त्याचे आम्ही दास असल्यामुळे आम्हाला कलिकाळाची भीती वाटत नाही. सर्व जगाला जर कशाची भीती वाटत असेल तर ती कलिकाळाची वाटते. जगाला काय पाहिजे आणि काय नको ते ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओळीतून स्पष्ट करतात.
जगस्प्रिय आस्पाद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिया. कोणाला मरावंसं वाटत नाही. सार्वभौम राजाची गादी मला मिळावी असं सर्वांना वाटतं, पण मृत्यू प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेलाच आहे. बाकीचा कोणताही सोहळा चुकवता येईल, पण जन्म मृत्यूचा सोहळा मात्र चुकवता येत नाही. देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जया परी. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान बोलतात, जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात परिहारेर्तम नतम सूचितुमर्हसी उपजेते नाशे नाशेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदोस्तचे पैसे अखंडित होत जात जसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी अवघाचे आकार ग्रासियाला काळे एकच निराळे हरीचे नाम. तुकाराम महाराज म्हणतात, हा सगळा आकार काळाने ग्रासलेला आहे. त्याच्यावरती आपल्यावरती सत्ता जर कोणाची असेल तर ती फक्त काळाची आहे. पण असा असणारा काळ सुद्धा त्याला जर वेगळं कोण ठरवत असेल किंवा त्या कळीकाळाची भीती जर कोण घालवत असेल तर ते एक निराळे हरीचे नाम. तुकाराम महाराज म्हणतात, काळे खादला हा अवघा आकार उत्पत्ती संहार घडामोडी. काळाने काय नाही ठेवलं, सगळं उत्पत्ती संहार घडामोडी सर्व काळाच्या पोटामध्ये गडप झालेला आहे. म्हणून असा क्षेत्रासंबंधी जर आपण विचार करायला लागलं तर काळवादी काळाची केवढी सत्ता आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाकल्पा परवती कव घालून यावचिती सत्यलोक भ्रमजाती अंगविजे. किंवा सोपं सांगू तुम्हाला, न्याहाळीपा केवडा पसरला से चवडा करुणिया माझे वडा आकार गज. अशी अखिल जगावर जर काळाची सत्ता असली तरी पण महाराज म्हणतात की पंढरीस निवासी जो देवांचा देव आहे त्याचे आम्ही दास असल्यामुळे आम्हाला भीती बाळगायची गरज नाही. त्या काळाचीही सत्ता आमच्यावर चालत नाही. कारण तो काळ ज्याच्या ताब्यात आहे तो यम ही काय सांगतो, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाओ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबतो. नामधारकावर मात्र काळाची सत्ता चालत नाही. त्याला उदाहरण द्यायचं झालं तर कबीर महाराजांचा मुलगा कमाल हा एका मुलाबरोबर विटी दांडू खेळत होता आणि सूर्य अस्ताला गेल्यामुळे ते दोघेही आपापल्या घरी गेले. घरी जाताना कमाल त्या मुलाला म्हणाला, माझा डाव तुझ्यावर राहिला आहे, तो उद्या तुला मला डाव द्यावा लागेल. तर तो मुलगा म्हणाला, आपण सकाळी तुला मी डाव देऊन टाकतो. असं म्हणून ते दोघंही घरी गेले. दुसऱ्या दिवशी डाव मागण्याकरता कमाल त्याच्या घरी गेला, म्हणजे त्या मित्राच्या घरी गेला. परंतु त्याला तिथे गेल्यानंतर कळलं की तो मित्र होता तो सर्पदंशाने मेला हे त्याला कळलं. घरातली लोकही रडत होती. त्या कमालला आश्चर्य वाटलं आणि कमाल म्हणाला, माझा डाव दिल्याशिवाय तू मेलासच कसा? तू पहिला उठ. त्या मुलाला म्हणाले, तो मेलेला मृत मुलगा समोर पडलेला त्याला म्हणाला कमाल, तू उठ, माझा पहिला डाव अगोदर दे आणि नंतर तुला कुठे जायचंय ते जा. असं म्हटल्या तो मुलगा जिवंत झाला. म्हणजे काळावरती सत्ता जर कोणाची असेल ती संतांची आहे. म्हणून असा असणारा जो काळ आहे तो काळही आमच्या पुढे काही करत नाही. आम्हाला त्याची भीती वाटत नाही. तो काळ आम्हाला सलाम करतो. कारण त्या काळाला जर कोणी मुठीत धरला असेल तर तो पंढरीश परमात्मा आहे. तो त्या देवांचाही देव आहे. म्हणून आम्हाला त्या कळीकाळाची भीती वाटत नाही. या अभंगाच्या 2ऱ्या चरणात तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव,
काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव. जय जय ढब्बार खुमाये, 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 जय जय ढब्बार खुमाये. आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा आम्ही जाचे दास, दास, आम्ही जाचे दास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी काय कळी का
विठ्ठल 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 विठ्ठल. तो हा देवांचा हे देव, काय कळी काळाचा भेव. असा हा भगवान पंढरीश परमात्मा देवांचा हे देव आहे, तिथे कळी काळाची भीती राहत नाही. मग तुकाराम महाराजांना काही जणांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही ज्या देवाचे दास आहात तो देवाचा देव आहे, याला पुरावा काय? का तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ऐकावं आणि तुमचं आम्ही ऐकावं, का त्याला काही पुरावा आहे जेणेकरून आमची निश्चिती किंवा आमचं धैर्य किंवा आमची भावना दृढ होईल, असं काही आहे का काही कुठे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही ज्याची उपासना करतो तो देव जो आहे तो वेद प्रतिपाद्य देव आहे. त्या देवांची त्या देवाच्या खुणा जर आपण बघायला गेलं तर त्या मनाशी पटल्या पाहिजेत. उपनिषदामध्ये असं आलंय, सत्यज्ञानानंत ब्रह्म असं म्हटलंय, किंवा ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथ. मुंडक उपनिषदामध्ये आलेलं आहे, तमेव भांत मनुभाती सर्व तस्य भासा सर्वमिदम विभाती असं म्हटलंय. म्हणजे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी, इतवा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयत्न भी वशिंशंती तद्वि जिज्ञासस्व तत् ब्रह्मेती असं उपनिषदेमध्ये म्हटलेलं आहे. सोपं सांगायचं तुकाराम महाराजांच्या भाषेत तर जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी. तो श्रुतीला अनुमानात नाही, वेदाला हे ज्याचं महत्व काय म्हणतात, त्याचा व्यापकता, वेदाला ज्याची व्यापकता कळली नाही, असा तो पंढरीश परमात्मा आहे. तो परमात्मा अनुनिया म्हणा अवघ्या धांडोळील्या खुना देखिला तो राणा पंढरपूर निवासी. अवघ्या खुना तुकाराम महाराजांनी आम्ही म्हणाले की आम्ही ग्रंथ चालले, वेद चालले, श्रुती चालल्या, उपनिषद चालली आणि आम्हाला असं दिसलं की हा पंढरीश परमात्मा जो आहे तो वेदाच्याही न कळण्यापलीकडे आहे, किंवा वेदानेच ज्याला जास्त गायलेलं आहे, शास्त्राने ज्याचं जास्त वर्णन केलेलं आहे, उपनिषदामध्ये ज्याचं वर्णन आले आहे तोच देव आहे. वेदांत देवाच्या जशा खुणा सांगितल्या आहेत तोच हा विटेवरचा राणा आहे. नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुम्हाला माहिती आहे स्त्रोत आहेत पण प्रमाण देऊन जाऊया. पंढरपूर पाटणेगा महाराज सार्वभौम पांडुरंग दिनबंधू जयाचे नाम आपण सकाळी सकाळी काकड्यामध्ये सर्व म्हणतच असतो, त्यामुळे भरपूरशी प्रमाण आपल्याला काकड्यामध्ये सापडतील. वेद व श्रुती हे दोन बोल आलेले आहेत आपल्यामध्ये. काय म्हणल्या तुकाराम महाराजांनी, वेद जया गाती आणि श्रुती म्हणती नेती नेती. वेद व श्रुती दोन बोल आलेले आहेत. तेव्हा वदे म्हणजे काय आणि श्रुती म्हणजे काय, किंवा वेद म्हणजे काय, वद म्हणजे काय, वेद आणि श्रुती म्हणजे काय, याचा थोडासा आपण विचार करू. अनंत हा वै वेदा असं म्हटलंय. वेद कसा आहे, अनंत आहे. या अनंत वेदाचे व्यासाने यज्ञाधिकांच्या निर्वाहा करता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 विभाग केले. त्या प्रत्येक वेदाचे पुन्हा संहिता, ब्राह्मण्य, आरण्यक, उपनिषद 4 विभाग केले. आता आरण्यक आणि उपनिषद हा ब्राह्मण विभागाचा शेवटचा भाग असल्यामुळं त्याचा अंतर्भाव ब्राह्मण विभागामध्ये होतो, म्हणून प्रत्येक वेदाचे मंत्र आणि ब्राह्मण असे 2 मुख्य विभाग गणले जातात. थोडासा किचकट विषय पण कळेल. मंत्र ब्राह्मण योर्ध वेदानम मध्येयम म्हणजे मंत्रसंहिता व ब्राह्मण या 2 भागांना वेद असे म्हणतात. पैकी मंत्र भागामध्ये देवांची प्रार्थना आणि ब्राह्मण भागात यज्ञाधिक कर्म सांगितले आहेत. आता श्रुतीविषयक आपण जर विचार करायला गेलो तर निरपेक्ष हो रवा श्रुती, जिच्या प्रामाण्याकरता दुसऱ्या कोणाच्या प्रमाणाची जरूर नाही तिला श्रुती असे म्हणतात. श्रुती स्वभावतः बोले. आरण्यक किंवा उपनिषदामध्ये मुख्यतः ज्ञानाचेच वर्णन आलंय, बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वराच्या प्रारंभी आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पाचं जे वर्णन केलेलं आहे तेच उपनिषदांच्या मुकुटस्थानी ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, उपरी दशोपनिषदे जे उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. म्हणजे उपनिषदांना एवढ्या वरचा मान दिलेला आहे कारण उपनिषद श्रेष्ठ आहेत. उपनिषदाचा अर्थ असा आहे ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मज्ञान. उप वेगळं, त्याच्यानंतर नि आणि शद असे 3 पद येतात. उप, नि आणि शद. सद धातूचा अर्थ विश्रण, नाश करणे, गती व अवसाधन म्हणजे शिथिल करणे, व त्याला उप व नि असे 2 उपसर्ग लागून विकल्प किंवा किप हा प्रत्यय लागतो व त्याचा श झाला की मग उपनिषद असे नाम येते.
थोडंसं किचकट विषय आहे, पण ह्या सगळ्यांचे जर अर्थबोध करायला गेलं तर अतिशय मोठ्या पद्धतीने संतांनी सांगितलेलं आहे. आपल्या साधू संतांनी किंवा पूर्वज ज्यांनी हे उपनिषदे लिहिली त्यांनी खूप असा गर्भित अर्थ ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आचार्यांनी विद्येची 3 फलं सांगितलेली. उपनिषद ह्या बोलाचा आपण अर्थ करतोय. आचार्यांनी विद्येचे 3 फलं सांगितले. ज्या विद्येचा उपदेश केला असता संसार बीजाचा नाश होतो ती विद्या 1, जी मुमुक्षुंना परब्रह्मापर्यंत पोहोचवती ती विद्या 1. 2 आणि जी विद्या जीवाच्या मागे अनंत जन्मापासून लागलेल्या गर्भवास, जन्म, जरा, मरण इत्यादी दुःखाचे शिथिलीकरण करते ती विद्या 3. म्हणजे काय, उपनिषदांची अशी जर ही 3 फलं आहेत, ती फलं म्हणजे उपनिषद होय. म्हणजे उपनिषदांचा अभ्यास केल्याने अज्ञानाचा नाश तर होतोच, पण मनुष्य परब्रह्मापर्यंत जातो. अशा ह्या वेदामध्ये अथवा श्रुतीमध्ये परमात्म्याचे विधिमुखाने किंवा निषेधमुखाने वर्णन आपल्याला आढळतं. सांगण्यासारखं त्याच्यामध्ये खूप आहे. कारण वेदाचा आणि जर उपनिषदांचा आपण जर त्याची फोड करायला गेलो किंवा त्याच्यावरची विस्तार करायला गेलो तर खूप असा विस्तार होईल. मंत्र किंवा ब्राह्मणात्मक वेदातील भागातून परमात्म्याचे उपासनेकरता म्हणजे आपण औपचारिक दृष्टीने जर वर्णन केलं तर तो सदचिद आनंद रूप किंवा सर्वगत, सर्वव्यापी, सर्वज्ञ, अंतर्यामी असं आहे म्हटलं तर हरकत नाही. पण सच्चिद आनंद इत्यादी तत्व हेच जर ब्रह्माचं समग्र वर्णन होईल तर ब्रह्म हे बोलात येईल आणि बोलात आलं की ते परिच्छिन्न होईल, जड वाटेल किंवा वाच्यमध्ये येईल, वाच्य ठरेल. अशी आपत्ती येऊ नये म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की तो पंढरीश परमात्मा कसा आहे, तो वेदालाही आकळलेला नाही आणि श्रुतीने हात वर करून नेती नेती म्हणलं. न येती म्हणजे आम्हाला तो कळेना असं बोलतात. ब्रह्म हे निरुपाधिक निर्विशेष होण्यास्तव त्याच्या यथार्थ स्वरूपाने वर्णन वेदाला विधिमुखाने करता येत नाही, म्हणून वेदाने मौन धरलं आणि तो निबोल झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, वेद जाणू गेला पुढे मौनावाला. किंवा आणखीन एका ठिकाणी म्हणतात, अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणते गोविंदुरे. अशा प्रकारची ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आपल्याला दिसते. वेदाने जीवांना ब्रह्माचे ज्ञान नेती नेती अशा आशयाने म्हणजे व्यतिरेक भाषेने करून सांगितलं आहे. अन्वय आणि व्यतिरेक ह्या योगे तुम्हाला ते कळू शकतं. अन्वय म्हणजे आहेपणा आणि व्यतिरेक म्हणजे नाहीपणा. वेदाने नेती असा बोल 3दा न बोलता 2दाच बोललेला आहे. त्याचं कारण वेळेअभावी मला सांगता भरपूर येईल, पण थोडंसं 1-2 मिनिटांमध्ये मी ह्या 3ऱ्या चरणाचं वर्णन करून थांबतो. 3ऱ्या चरणात वेदाने नेती असा बोल 3दा न म्हणता 2दाच म्हटलेला. त्याचं कारण जगत, अधिष्ठान म्हणजे ब्रह्म आणि आद्यस्थ म्हणजे जगत असे 2 अंशात्मक आहेत. म्हणजे काय, अधिष्ठान ब्रह्म आणि आद्यस्थ म्हणजे जगत हे 2. त्या 2 अंशापैकी अध्यस्थाचे कारणाध्यास व कार्याध्यक्ष असं 2 प्रकार आहेत. श्रुतीने एक नेतिबोल कारणाध्यासाचा आणि दुसरा नेतिबोल कार्याध्यासाचा निराश व्हावा म्हणून केलेला आहे. 3दा जर नेती म्हटलं असतं तर ब्रह्माचा निषेध झाला असता किंवा ब्रह्म निषेधामध्ये गेलं असतं. म्हणून श्रुतीने नेती 2दाच म्हटलंय. नेती असे म्हणण्यात श्रुतीला ब्रह्म कळलं असं होत नाही. श्रुतीला ब्रह्म पूर्णपणे कळलंय, पण जसं कळलेलं आहे तसं बोलात व्यक्त करणे अशक्य आहे. परोक्ष शास्त्रजन्य जे ज्ञान आत्मदर्शन ते विज्ञान. शास्त्रजन्य ज्ञान हे बुद्धीला, ज्ञानाला भर देतं, बुद्धी वाढवतं, ज्ञान वाढवतं. पण अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध करता येत नाही. ब्रह्माविषयी श्रुतीने, वेदांनी किंवा आपण सर्वांनी मिळून जर कितीही वर्ष किंवा कितीही युग पर्यंत बोलत राहिलो तर ते ब्रह्म जोपर्यंत अनुभवामध्ये येत नाही, ते ब्रह्म जोपर्यंत अपरोक्ष ज्ञानामध्ये प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते ब्रह्म कळणार नाही. श्रुती असो की वेद असो, त्यामध्ये बोलांची अचिंत्य रचना. बोलची पावे अपरोक्ष ज्ञाना, जैसा निजेला पुरुष जागा जाना बोलेची होय. बोल हे सृष्टीचं मूळ आहे. बोलानेच श्रुतीने सांगितलेलं आहे. श्रुती किंवा वेद काय आहे तर अक्षर आहे. अक्षराच्या योगाने आपल्याला देव कळतो, पण अपरोक्ष ज्ञान म्हणजे स्वतः जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत ते ब्रह्म कळलं असं होत नाही. वेदांनी आणि शास्त्रांनी आपल्याला ब्रह्म असं आहे म्हणून दाखवलेलं आहे,
परंतु अनुभव नसल्यामुळे नेती नेती म्हटलेलं आहे. निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो, म्हणजे जी वस्तू अगोदर ज्ञात असते तिचाच निषेध संभवतो. उदाहरण सांगू, नुकत्याच लग्न झालेल्या मुलीला तिच्या पतिराजासह दिवाळी सणाला माहेरी आल्यानंतर तिची मैत्रीण विचारते की बाबा तुझा पतिराज यातला तुझा नवरा कोण आहे असं विचारल्यावर पती नसलेल्या त्या मुलाच्या निर्दिष्टाला ती मान हलवून निषेध व्यक्त करते. म्हणजे नवरा सोडून दुसऱ्याकडे बोट दाखवलं की ती निषेध करून नाही म्हणते, पण ज्यावेळेला आपल्या नवऱ्याकडे बोट येतं त्यावेळेला ती खाली मान घालते किंवा स्मित हास्य करते. म्हणजे त्या भावनेतून काय होतं व्यक्त की हाच माझा नवरा आहे किंवा पती आहे. त्याचप्रमाणे ह्या वेदाने आणि श्रुतीने अशा प्रकारे ही आपली एक भावना व्यक्त केलेली आहे. स्थूल सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे का असं जर कोणी विचारलं तर तो प्रपंच असो की काही असो तो प्रपंच परमात्मा होऊ शकत नाही असे सांगून, म्हणजे असं बोललं तर ते सुद्धा श्रुतीला अमान्य आहे. कारण गप्प बसण्यात ते परमात्म्याचे स्वरूप सुचवतो. प्रपंच, अनात्मता किंवा आपण काय म्हणतो भासमान, ह्या सगळ्या बोलांचा अर्थ करायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि श्रुती त्याविषयी जास्त बोलायला तयार नाही. तिला देवाचं वर्णन करण्यामध्ये जास्त आनंद आहे आणि जिथपर्यंत त्यांना वर्णन करता आलं तिथपर्यंत केलं. जिथून त्यांना सांगायची इच्छा नाही किंवा संपूर्ण सांगून झालं, जितकं ज्ञान प्रकट करायचं तेवढं केलं. त्याच्यानंतर मात्र वेद आणि श्रुती हे गप्प बसले आणि त्या गप्प बसण्यामध्ये त्यांनी हे सुचवलं की अशा प्रकारे हे भगवंताचं स्वरूप आहे आणि इथून पुढे तुम्ही अपरोक्ष ज्ञान घ्या, इथून पुढे आम्हाला जाता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात तो पंढरीश परमात्मा जो आहे तो प्रमाणभूत आहे, प्रामाण्य आहे, त्याला प्रमाण आहे, वेद प्रतिपाद्य आहे, वेदाने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलं आहे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललेलो माऊली, त्या मुनी मार्गाने आम्ही चाललेलो, त्यांनी आम्हाला जो दाखवलेला आहे त्यांच्या रस्त्याने आम्ही जात आहोत आणि त्या वेदाने आम्हाला सांगितलं. म्हणून त्या देवाचं वर्णन कसं आहे, तो देव कसा आहे तर तो देव वेदाने गायलेला आहे आणि त्या श्रुतीने गायलेला आहे. तो श्रुतीलाही नाही नाही असं म्हणावं वाटलं, अशा प्रकारे हा आमचा देव आहे असं तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. वेद जया गाती, वेद जया गाती, वेद जया गाती, वेद जया गाती. श्रुती म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती नेती. तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव. विठ्ठल 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 विठ्ठल. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तो हा देवांचाही देव, काय कळीकाळाचा बेव. असा हा पंढरीश परमात्मा वेदाने गायलेला आहे, श्रुतीनेही गायलेला आहे, सगळ्यांनी तोंड भरून वर्णन केलेलं आहे. अशा त्या पंढरीश परमात्म्याविषयी काय सांगायचं. असं एवढं सगळं ऐकल्यानंतर काही लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. म्हणले महाराज, वेद परमात्म्याचा गुणानुवाद करतोय, श्रुती ही नेती नेती म्हणतायत, पण एवढं सगळं असून आमचा त्याच्याशी काय संबंध आहे. शेवटी कोणीही जरी असलं तर पहिल्यांदा काय करतो, आपला संबंध त्यामध्ये कुठे येतोय ते पाहत असतो. त्याचप्रमाणे या लोकांनी किंवा तुकाराम महाराजांच्या मनात आलं की लोक विचारतीलच की बाबा हे सगळं तुम्ही आम्हाला सांगताय पण त्याचा आमच्याशी काय संबंध. त्यांचं परमात्मा मोठा असेल तिकडे किंवा कुठे असेल जगामध्ये, शास्त्राने त्याचं वर्णन केलं असेल, श्रुतीने सांगितलं असेल, तो कळीकाळाचा बाप असेल किंवा तो देवांचा देव असेल, मग त्याचा आणि आमचा काय संबंध. तर तुकाराम महाराज म्हणतात बाबा खूप मोठा संबंध आहे. कारण तो संबंध जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण अज्ञानी आहेत. जीव ब्रह्मेव नापरा असं म्हणलंय. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा, म्हणजे जीव हा स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशक आहे. त्याला त्याचं जे स्वरूप आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण, तो स्वय परब्रह्म आहे
तो जो ते आपलं आत्मस्वरूप आहे, ते परब्रह्म आहे. परब्रह्माचा अंश आपल्या आत्मस्वरूपामध्ये आहे. आणि आपण ज्या पंढरपुरात परमात्म्याचं वर्णन करत आहे, तोच पंढरीश परमात्मा आपल्या हृदयाच्या ठिकाणी, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. आपल्या हृदयाच्या ठिकाणी जर कोण असेल तर तो भगवंत आहे, ते आपलं रूप आहे. आणि म्हणून त्याचा आणि आपला घनिष्ठ संबंध आहे. पंढरीश परमात्मा आपण तिकडं जो बघतो, तोच पंढरीश परमात्मा आपल्या अंतराच्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. तेच त्याचं रूप आपल्या ठिकाणी स्थिरावलेलं आहे. म्हणून त्याचाही आपला घनिष्ठ संबंध आहे. जरी लोकांना वाटत असेल आम्ही पंढरपूरला जात असेल, तो पंढरपूरचा निवासी इतका जवळ आहे आपल्या, तो आपल्या अंतरात्म्यामध्ये साठवलेला आहे. ममयांश जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ट आणि इंद्रियां प्रकृतीस्थानी कर्षिते असं म्हटलंय. प्रत्येक जीवामध्ये जर त्या भगवंताचा अंश असेल तर तो पंढरीश परमात्मा आपल्या ठिकाणी का बरं नसेल. अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगतात की तो पंढरीश परमात्मा आपल्या ठिकाणी आहे, म्हणून तुम्ही त्याचं चिंतन करा. वास्तविक पाहिलं तर आपण कोण आहे, तर मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता ही सर्व प्रमाणं आहेत. पण ह्या पंचभूताच्या शरीरामध्ये जर सत्ता कोणाची असेल तर ती ब्रह्माचे, परब्रह्माचे, पंढरीश परमात्म्याची सत्ता आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास हा शरणम श्रुत प्रभवा प्रलयास्था निधानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाल्या, म्या हलविल्या प्राण जगाते चाळिता. खूप काही प्रमाण आपल्याला भेटतील. झाडाचेही पान आले ज्याची सत्ता, ही अशी प्रमाणं भरपूर आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या शक्तीशिवाय आपल्या शरीराला किंमत नाही. किंबहुना शरीरातील जीव निघून गेला तर त्या पंचभूताच्या शरीराला काही किंमत उरत नाही. म्हणून जोपर्यंत परमात्म्याचा अंश आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत त्या शरीराला, देहाला किंमत आहे. आणि तो हृदयातला राम एकदा निघून गेला की त्या शरीराला कवडीची किंमत राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा त्या परमात्म्याचं चिंतन कर. त्या परमात्म्याचं, पंढरीश परमात्म्याचं चिंतन केलं नाहीस किंवा त्याचं नाव घेतलं नाहीस तर तुझा उद्धार होणार नाही, किंबहुना तुला दुःखच भोगावं लागेल. अशा प्रकारे त्या पंढरीश परमात्म्याचा आणि आपला असा संबंध आहे की ते रूप जे आहे, विटेवरचं रूप जे तुला साजरं गोजरं दिसतंय, ते रूप तुझ्या ठिकाणी निज स्वरूपाच्या दृष्टीने, निज स्वरूपाच्या रूपाने, निज स्वरूप जे तुझं आहे त्या प्रकारे तुझ्या ठिकाणी साठवलेलं आहे. तुझं जे निज स्वरूप आहे ते परब्रह्माचंच आहे. आणि म्हणून तुझा आणि त्याचा घनिष्ठ संबंध आहे. ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश किंवा बिंब आणि प्रतिबिंब न्यायाने जो संबंध येतो आपल्याला शास्त्रामध्ये जो सांगितला जातो संबंध, त्या न्यायाप्रमाणे त्या भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये हे एकीकरण आहे किंवा त्यांचं आपलं एकात्मता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तो पंढरपूरच्या परमात्म्याचा आपला संबंध आहे. म्हणून त्याची प्रार्थना करा, त्याची उपासना करा आणि त्याच्याविषयी तुम्ही जाणून घ्या की तो पंढरीश परमात्मा किती मोठा आहे आणि तोच तुमच्या अंतराच्या ठिकाणी तत्वबीजाने साठवलेला आहे. असं तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, रूपडे तत्वबीज. तुका म्हणे निज, रूपडे तत्वबीज. रूपडे तत्वबीज, रूपडे तत्वबीज. तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव. तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज. रूपडे तत्वबीज, रूपडे
तत्वबीज तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव. अशा प्रकारे आपण अभंगाचा धावता भावार्थ ऐकलेला आहे किंवा जाणून घेतलेला आहे. थोड्याशा शंका शिल्लक राहिल्या त्या 5 मिनिटांमध्ये आपण मांडायच्या, सोडवायच्या आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. उपसंहारात्मक आपण थोडासा विचार करायचा आहे किंवा भावार्थात्मक म्हणलं तरी चालेल. थोड्याशा शंका अशा आहेत की तुकाराम महाराज म्हणतात की मी दास आहे, दास म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानतात. पण दास म्हटलं तर दुःख आहेच, दास म्हटलं की पारतंत्र्य आहे, मग सुख तिथं कुठे आहे? नाथ महाराजांनी सांगितलंय, गा दुग्ध दोहा म सतीच भार्याम देहम पराधीन मत्सत प्रजाच वित्तम तत्तीर्थीम कृतमंगम वाचम हिना मया रक्षती दुःख दुःखी असं म्हटलंय. त्याच्यावरती बोलताना नाथ महाराज सांगतात, ज्याचे देह पराधीन तो जीवे जिता सदा दिन, पराधीना समाधान नवे जाण कल्पांती, सांडोनिया पली निज सत्ता, ज्याचे लागले पराधीनता तो स्वप्न हे सुखाची वार्ता न देखे सर्वता निश्चित, पर म्हणजे माया जाण जो झाला तिचे अधीन, त्याचे सुखाचे न दिसे स्वप्न दुःख संपूर्ण सर्वदा, पराधीनासी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख, सोलीव दुःखाचे दुःख अवश्य देख पराधीना. पराधीन जो आहे, दास आहे, त्याला केवळ दुःख भोगावं लागतं असं नाथ महाराज म्हणतात. आणि इथे तुकाराम महाराज तर दास म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानतात. व्यासमुनींनी एका ठिकाणी म्हटलंय, जिवंतोपी मृत पश्च व्यासेन परिकीर्तितः, दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासीहा नित्यसेवकः. ही 5 माणसं असून नसल्यासारखे आहे, म्हणजे ते जिवंत असून मेल्यासारखे आहेत. 18 विश्व दारिद्र्याने युक्त असणारा दरिद्री 1, अनेक व्याधीने ग्रस्त आजारी असलेला मनुष्य 2, ज्ञानहीन म्हणजे मूर्ख ज्याला ज्ञान नाही तो 3, प्रवासी नित्य प्रवास करणारा तो 4 आणि नित्य सेवा करणारा तो 5वा, नोकर आपण ज्याला म्हणतो. हे 5 जण जिवंत असून मेल्यासारखं आहेत. म्हणजे पारतंत्र्यामध्ये दुःख असताना तुकाराम महाराज आपल्याला दास म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानतात. त्याचं उत्तर असं आहे, दास्यत्वात दुःख असतं हे खरं आहे, पण दुसरं असं आहे की दास्यत्व पत्करल्यानंतर जीव पारतंत्र्यातून मोकळा होत असेल तर ते दास्यत्व स्वीकारण्यात आनंद आहे. लौकिकात कोणाचीही किंबहुना राजाचीही सेवा पत्करली तर तो पारतंत्र्यातून मुक्त होणार नाही, उलट त्याला जास्त दुःख होईल. काय म्हटलंय ते, यत परायंतम तत् दुःखम यत स्वायत्तम तत् सुखम असं म्हटलंय एका ठिकाणी. मग भगवंताचा दास जो होतो त्याचे दास्यत्व करण्यामध्ये काय त्रुटी आहे का? तर काही नाही. भगवंताचं दास होणं म्हणजे तिथं ते दास्यत्व राहत नाही, उलटा तो भगवंताचा मालक होतो. काय म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी, जैसे रस औषध खरे आपुलेने काज करुणी पुरे, आपणही न उरे तैसे होत असे. म्हणजे पाऱ्याचं रसायन आपलं काम करून टाकतं आणि स्वतःही उरत नाही. त्याप्रमाणे किंवा आपण खूपशे प्रमाण आपल्याला देते, येथील सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. किटकी भ्रमरीच्या संगती पालटली स्वदेह स्थिती वगैरे, तेवे धरली या संताची संगती भक्त पालटती मद्रुपे. खूप काही ते प्रमाण आपल्याला हे करायला मिळतात, वाचायला मिळतात. म्हणून देवाचा जो दास आहे त्यावर देवाची कृपा झाली मग तो प्रकृत्या पारतंत्र्यातून मुक्त होतो, पण देव त्याला आपल्या पदावर बसवतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपुले देशी पददासा. असा जो भक्त तो देवावर आपली सत्ता गाजवतो, एवढं सामर्थ्य त्याला देव देतो. म्हणजे दास्य नावापुरताच दास्य राहतो, दास असतो, पण वास्तविक तो देवाचाही मालक बनतो. उदाहरण द्यायचं झालं तर दिवाळीच्या सणाला नामदेव महाराज आपल्या आईला म्हणाले, मी देवाला घरी आंघोळीला घेऊन येतो. सगळ्यांना माहिती आहे. आणि देवाला सांगितलं आमच्या घरी स्नानाला चला. देवाने सांगितलं मी तिकडे जातो आंघोळीला, पण तू इथे विटेवरती उभा राहा. प्रमाण सगळ्यांना माहिती आहे, उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. मग देवाने सांगितलं का आता पहाटे काकड्याची वेळ झालेली आहे किंवा होऊ शकते काकड्याच्या वेळेपर्यंत मी नाहीच आलो तर गडबड होईल. मग इथं मी विटेवर मला जर बघितलं नाही तर सगळेजण देव कुठे गेला म्हणून शोधत बसतील. त्यापेक्षा तू आता इथे विटेवरती उभा राहा आणि मी तोपर्यंत आंघोळ वगैरे करून स्नान करून, दिवाळीचा सण आहे,
गोडधोड खाऊन येतो. नामदेव महाराजाला विटेवरती उभा केलं आणि देव गेले. जाताना देवाने सांगितलं लोण्याचा गोळा तुझ्या तोंडापुढे येईल. पूजा करताना लोण्याचा गोळा तुझ्या तोंडापुढे येईल. त्यावेळेला नुसता तो पाहायचा, त्याला जीभ लावायची नाही. पण जसा तो लोण्याचा गोळा त्यांच्या तोंडापुढे आला तसा नामदेव महाराजांना काही राहवलं नाही आणि नामदेव महाराज जिभेने तो लोण्याचा गोळा खाऊ लागले. नामदेव महाराज तिकडे खायला लागल्यानंतर ते संतांना किंवा ते पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना वाटलं की देव लोणी खायला लागलेत म्हणून चमत्कार झाला अशी मजा त्यांना वाटू लागली. पण अंतरनिष्ठ भक्ताला हा नामदेव महाराज आहे किंवा हे नामदेव महाराज आहेत हे कळलं. जे खरे भक्त होते त्यांना कळलं की हे नामदेव महाराज आहे. अशा प्रकारे नामदेवरायांचं सोहळे देवाने गरुड खांबापाशी उभं राहून बघितले. आपल्या भक्ताचे उपचार किंवा त्याची पूजा पाहून देवाला आनंद झाला. म्हणजे देवाने काय केलं, आपलं पद भक्ताला दिलं. देव काय करतो, देवाचे आपण दास झालो की देव त्याला डोक्यावर घेतो आणि त्याचा हा दास बनतो. देव भक्तालागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिदले. काय नाही करत देव, देव सर्व काही करतो ते भक्तासाठी करतो. याप्रमाणे देव आपल्या भक्ताचे उपचार करतो. इतकंच नाही तर त्याचा लढवा लाडीकपणा किंवा आपलं षडगुण ऐश्वर्य त्याला देतो. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवधारे देवने करणा हाती, कीर्ती दिगंती फाकोली असं म्हटलंय. ज्ञाने उपदेशीला चतुरानन, ऐश्वर्य वाढीला अर्जुन, वैराग्य शुकाते बोधन ब्रह्म सनातन पाहविला निळोबरायन म्हणणं आहे. असे भरपूर प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. असे जे दास आहेत त्या दासांची लक्षणं त्याचा विचार करायचा झाला तर थोडक्यात होतो, वैष्णव तो जया आणि अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास आणि काम क्रोध त्यास बाधितीना. काया वाचा मनाने आपण विष्णुदास झालं पाहिजे. कारण का तो पंढरीश परमात्मा आपला मालक आहे किंवा आपण त्याचे अंश आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार आणि बाप रखमादेवरा विठ्ठलाचा वारीकर. आपण कसं असलं पाहिजे, वारीकर कसा असला पाहिजे, काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार. आपण आता वारीकर आहोत पण असं आहेत का बघून घ्या सगळ्यांनी. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी अंतरात्म्यामध्ये विचारा, काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार आपण आहोत का, आणि आपली निस्वार्थी सेवा आहे का, आपण करतोय ते निस्वार्थ आहोत का. पंढरपूर परमात्म्याला आपण भेटायला जातो तेव्हा निस्वार्थ होतो का. काया वाचा मनाने तो भगवंताची सेवा करतो, त्याला दास म्हणतात. पण आपण त्या प्रकारचे दास आहेत का आपण नावाचेच दास आहेत. मग तुकाराम महाराज तर पुढे जाऊन सांगतात, आम्हा विष्णुदासा ह्याची भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त असं तुकाराम महाराज म्हणतात. धनवित्त आमचं काय आहे, तुकाराम महाराजांचं काय, सगळ्या संतांचं भांडवल जर काय असेल तर तो पंढरीश परमात्मा आहे. अशा प्रकारे ह्या पंढरपुरातल्या पंढरीश परमात्म्याचं वर्णन जर आपण करायला गेलो तर शास्त्रार्थ भरपूर होईल आणि या आपल्या वेळेच्या मर्यादेच्या अनुसार आपण त्याचं वर्णन थोड्याफार प्रकारे केलेलं आहे. वास्तविक शास्त्रार्थ दृष्टीने खूप काही करता येईल. जीव आणि परमात्मा ह्यातली साम्यता शास्त्राच्या दृष्टीने पटवता येईल. अतिशय गोड आणि सुंदर अशी रचना जीव आणि ब्रह्मातली साम्यता दाखवणारी आहे. पण त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आपल्याला आणि शास्त्रीय भाषेचा उपयोग करून जर सांगायचं झालं तर आनंद तितकाच मोठा होतो. पण वेळेअभावी आपण थोडक्यामध्ये आवरून घ्यायचं आहे. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या ठिकाणी आणि तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करून आपण आता सेवेला पूर्ण विराम देणार आहे. त्यापूर्वी सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं अपरिहार्य आहे. तुम्हा सर्व संतांच्या चरणी विनम्र होऊन पंढरीश परमात्म्याकडे एकच प्रार्थना करतो की कोरोनाचं असलेलं हे संकट सगळ्यांचं टळून सगळ्यांना भक्ती सुखाचा, भजन कीर्तनाचा, आषाढी कार्तिकेचा आनंद घ्यायला मिळो अशी पंढरीश परमात्म्याच्या ठिकाणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे हा चाललेला उपक्रम हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे दीपक महाराज पालकर आणि गुरुवर्य गणेश महाराज कुळे यांची आपण कीर्ती तर आपण दररोज वाखाणतोच, तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून दिसून येतेच. त्यांच्याविषयी आपण किती जरी बोललं तरी कमीच आहे. इतक्या अट्टहासाने ते दररोज प्रयत्न करत असतात.
आपल्या सगळ्यांचे मनोगत जर कोण मांडत असेल तर ही दोघं जण मांडत असतात. त्याचबरोबर जे गायक वादक सगळे असतील, आपापली कला प्रकट करणारे असतील, त्या सगळ्यांचे धन्यवाद. संप्रदायाला जर गरज कशाची असेल तर ह्या सर्वांची आपल्याला गरज आहे. प्रत्येकाने आपल्या कलेमध्ये, ज्याच्याकडे कला नाही त्या माणसाचं जीवन व्यर्थ आहे. कोणती तरी एखादी कला असावी, या दृष्टिकोनातून त्यातल्या त्यात परमार्थाचे विचार हेही असावे, संस्कार असावे. या सगळ्या गोष्टींचा विचार जर कुठे केला जात असेल तर आपल्या या माऊली संगीत विद्यालयाच्या ग्रुपवरती होतो. काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळत असतं, सगळ्यांचे विचार ऐकायला मिळतात, थोराथोरांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात, कला ऐकायला मिळतात, संगीत ऐकायला मिळतं. अशा प्रकारचं हे एक व्यासपीठ आपल्याला पालकर महाराज, गणेश महाराज, तुम्ही सर्व संत मंडळींना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्याविषयी मी खरंच खूपच कृतज्ञ आहे आणि सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारचे नियोजनं जर करत राहिलो तर मला वाटतं की आपले विचार सर्वांना मांडता येतील. ज्या विचार आपण आणखीन काही भलतीकडे दुसरं काही करण्यापेक्षा जर असं काही करत राहिलो उपक्रम, तर ती एक प्रकारची देवाची सेवाच होईल. आणि त्या पंढरीश परमात्म्याचं आपल्यावर एवढे उपकार आहे की आपण किती जरी बोललो तरी आपल्याला त्याच्याविषयी सर्व काही भाव प्रकट करता येणार नाही. अभंग घेण्याचं आजचं कारण हेच होतं की आपल्याला आषाढीला सर्वांना जाता येत नाही, तरी पण पंढरीश परमात्म्याचं थोडंसं वर्णन आपल्या त्या दृष्टीने व्हावं या दृष्टिकोनातून हा अभंग घेतला. आणि अशा प्रकारे थोडंसं अल्पचिंतन झालं तरी न्यूनतेपुरते अधिकते सर ते करून घ्यावे तुमचे विनोद असे. या प्रकारे झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तू का म्हणे निज, तू का म्हणे निज, तू का म्हणे निज, तू का म्हणे निज. रूपडे हे तत्व बीज, रूपडे हे तत्व बीज, तुहा देवांचाही देव, तुहा देवांचाही देव. तू का म्हणे निज, तू का म्हणे निज. रूपडे हे तत्व बीज, रूपडे हे तत्व बीज, तुहा देवांचाही देव, तुहा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव, भेव, भेव. काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, तुहा देवांचाही देव, तुहा देवांचाही देव, देवांचाही देव, देवांचाही देव. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष.
तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्याकुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राख पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.